हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. डब्यासाठी, लंचसाठी किंवा डिनरसाठी अगर तुम्हाला सोपी आणि अशी टेस्टी मुगाच्या भाजीची रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर रेसिपी चालू करण्याच्या आधी आपण इन्ग्रेडियंट्स पाहून घेतोय. तर मी लसूण घेतली आहे 3-4 पाकळ्या, तर त्या मी बारीक चिरून घेतल्या आहे. त्याच्यानंतर कांदा घेतला आहे बारीक चिरलेला. मी थोडासा जास्त घेतला आहे का की मला जास्त आवडतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या अशा रीतीने कापून घेतल्या आहेत. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. त्याच्या आधी अशी डाळ आहे, ती मी 2 तास आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मी भिजायला टाकली होती. मुगाची डाळ. तर ही मुगाची डाळ आहे. तर आता आपण कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवतोय. तर तेल गरम झालं त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्यानंतर ना जिरं थोडंसं डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तेलात छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तर आता थोड्या वेळ मी त्याला तेलात होऊन देते आणि तुम्ही पाहू शकता आता की तेलात जिरं आहे त्याला डार्क ब्राऊन रंग आलाय. त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये हिंग घालते थोडंसं, आणि हिंग घातल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. बारीक चिरलेला लसूण घातल्यावर त्याला लसणाला पण एकदम लाईट ब्राऊन रंग आला तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि लाईट ब्राऊन रंग जेव्हा यायला लागतो तेव्हाच आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. अशा पद्धतीने आता लसूण झाली आहे. तर आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते आणि कांद्यासोबत मी हिरवी मिरची पण टाकून घेते आणि तेलामध्ये छानपैकी परतून घेते. तर कांदा जरासा परतला ना व्यवस्थित असा लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत की भाजीला चव छान येते. तर या छोट्या छोट्या टिप्स असतात जी भाजीची चव वाढवतात. म्हणजे जसं जसं मी करत जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ मी त्या पद्धतीने डिटेलमध्ये सगळं सांगते. तर छोट्या छोट्या टिप्सनी ही भाजी खूप चविष्ट होते. आता कांदा झालाय थोडासा लाईट ब्राऊन रंग. त्याच्यानंतर आता टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आता 1 मिनिट आपण त्याला होऊन देऊया. आता 1 मिनिट झाली आहे आणि टोमॅटो सॉफ्ट झालाय. तुम्ही पाहू शकता रंग पण बदललाय. त्याच्यानंतर आपण जी डाळ होती भिजवलेली त्याचं पाणी काढून आता आपण त्याच्यात डाळ टाकतोय आणि त्याच्यानंतर आता आपण मसाले टाकूया. तर मसाल्यांमध्ये फक्त 2च मसाले टाकायचेत, हळद आणि लाल मिरची पावडर. तर हे 2च मसाले, त्याच्यानेच ह्याची चव खूप छान येते. तर आता हे दोन्ही मसाले टाकलेत आणि आता आपण डाळीला परतून घेऊया. तर आपण जी डाळ पाण्यातून काढली होती तर त्याचं जे थोडंसं पाणी आहे ते आटेपर्यंत आपण आहे ना डाळीला थोडंसं आपण फोडणीमध्ये त्याला परतून घ्यायचंय. तर अशा रीतीने आता आम्ही परतून घेतलंय आणि त्याला अजून थोड्या वेळ पाणी तुम्ही पाहू शकता साईडचं कसं आटलं आहे. तर त्या तिथपर्यंत मी त्याला भाजून घेते आणि डाळ अशी झाली भाजून की आता आपण त्याच्यात पाणी टाकूया शिजण्यासाठी. तर जो चमचा होता त्याच चमच्याने मी 4-5 चमची सारखं पाणी टाकलंय. आता मला ही भाजी डब्याला न्यायची आणि चपाती सोबत खायची आहे. तर म्हणजे मी त्या पद्धतीने पाणी टाकलंय. तुम्हाला भातासोबत खायची असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकलंय. तर ही भाजी इतक्या पाण्यात म्हणजे नुसती डाळ बुडेल तितकं पाणी टाकलंय म्हणजे भाजी खूप कोरडी पण होत नाही आणि खूप अशी म्हणतो की खूप लिक्विड फॉर्ममध्ये पण होत नाही. त्या पद्धतीने मी इतकं पाणी टाकलंय आणि त्याच्यासोबत आता मी मीठ टाकून घेते. तर मीठ टाकलंय आणि आता मी कुकर लावते आणि कुकरला मध्य म्हणजे आपण म्हणतो ना की मीडियम गॅसवर फक्त 2 शिटी होईपर्यंत ही भाजी होऊन द्यायची आहे की तुम्हाला ती परफेक्ट कन्सिस्टन्सी भेटते.
भाजीची. तर 2 शिट्या झाल्यात आणि ही तुम्ही भाजी पाहू शकता की खूप अशी कोरडी पण नाही आणि खूप अशी म्हणतो की डाळसारखी पण नाही झाली आहे. तर ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर आता ही मी डब्यात भरून घेते आहे भाजी डब्यासाठी. तशा रीतीने मी डबा भरलाय आणि आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धी चमची सारखं तूप. त्याच्याने भाजीची चव खूप छान लागते आणि सोबत गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर आहेच. तर ही भाजी रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आय होप की तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल. तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.